जिंकला, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि फिल्डिंग करण्याकरिता आमंत्रण पाठवलं ते श्री स्वामी समर्थ वेडी या संघाला. दोन सलामीवीर आपण पाहत आहात मैदानाच्या दिशेने दाखल झालेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे करण. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर रमेश. पहिला चेंडू थोडासा खाली जरूर राहिलाय. डॉट बॉलने इथे मात्र सांगता या पहिल्या बॉलची पाहायला मिळाली. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 ची अतिशय भव्य दिव्य असं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इथे मात्र चांगला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर तिथे आहे, अगदी चांगलं जजमेंट. अप्रतिम कॅच इथे टिपला गेलाय. पंच मात्र तिथे चाचपणी करतील आणि आम्हाला कळवतील की तिथे कॅच घेतला गेलेला आहे की नाही. तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी झालेली आहे. अगदी चांगले एफर्ट्स इथे फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. काय चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकाचं मात्र लक्ष त्या चेंडूवरती अगदी योग्य प्रकारे होतं आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर योग्य प्रकारे तो अडवला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय ऑफ स्टंपवरती मात्र मारा केलाय, चांगलं पिचिंग केली गेली आणि डॉट चेंडूने मात्र पुन्हा एकदा या षटकातील चेंडू पाहायला मिळालाय. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा साधा सरळ सोपा झेल सुटला गेलाय. एक रन इथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती एकत्रितपणे झालेली आहे 4. इथून मात्र आता सावधरित्या खेळावं लागेल आई माऊली डोंगरे या संघाला. दोन्ही सलामीवीर अक्षय आणि करण सुस्थितीमध्ये आपल्याला जरूर दिसत आहेत. गोलंदाजी तर अगदी चांगल्या प्रकारे अमिषची देखील होते. षटकातील पुढील बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू अगदी मैदानी लगत जातोय. लॉंग ऑनच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा पाहता पाहता अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर आमंत्रित गटातील संघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. 10 संघ 4-4 षटकांच्या लढती. अगदी चांगलं नेत्रदीपक हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय या वेडीच्या मैदानावर. पुन्हा एकदा फुलर लेनचा मारा, इनसाइड आउटचा फटका निश्चितपणे म्हणावा लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं चेस केलं, चेंडूला अडवलं देखील आणि त्यानंतर थ्रो येतोय तिथपर्यंत आपण पाहिलं तर अगदी पाहता पाहता 3 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्या आणि या 3 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. सहर्ष स्वागत आहे मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 मध्ये. अतिशय दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण पाहिला.
ऑल हॅलो. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण घरत यांच्याकडनं प्रति विकेटसाठी 50 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. इथे मात्र स्वतःकरता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आपण पाहिला तर लेग बाईजच्या माध्यमातून इथे एक धाव परिपूर्ण केली गेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 13. आतापर्यंत आपण पहिली 2 षटकं पाहिली तर गोलंदाजांचा बोलबाला हा आपल्याला पाहायला मिळाला. अमिश जर आपण पाहिलं 9 धावा त्यानं मोजल्या. त्यानंतर सुमितचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती अगदी चांगली गोलंदाजी त्यानं केली. फक्त 2 धावा त्याने देखील त्या षटकामध्ये मोजल्यात आणि त्यानंतर कर्णधारांना सार्थच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि सार्थने देखील अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या षटकात. पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती गुडलेन स्पॉटवरती मात्र पिच केलेला हा चेंडू, हलकीशी उसळी घेतलेला हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी तयारीमध्ये होते फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या, परंतु तितका वेग होता त्यामुळे त्या लेंथला पिक करणं थोडंसं अवघड ठरलं फलंदाजासाठी. एकेरी धाव तिथे पाहायला मिळाली ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आणि या एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. एक गडी बाद झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 14 आहे. षटकातील 14 बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सार्थ तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आता आशिष आहे. इथून मात्र फटक्यांची आतषबाजी करावीच लागेल. यावेळेला मात्र मोठा फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटचं एलिव्हेशन योग्य प्रकारे झालं नाही, कनेक्टिव्हिटी देखील योग्य झाली नाही. परंतु यावेळेला आपण पाहिलं ज्या प्रकारे खेळला चेंडू त्या स्क्वेअर लेगच्या दिशेला तो चेंडू गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा पाहता पाहता परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16. पाहता पाहता 12चा ठोका होत आलाय. दुसरी मॅच आजच्या दिवसातली आपण पाहतोय. यानंतर तिसरी लढत आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे आमने सामने परस्पर विरोधात आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ असणार आहे श्री गणेश डोंगरीपाडा विरुद्ध रुआन 11 रामबाग. दोन्ही टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित असतील तर टॉस करता यायचं आहे. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी अगदी इझिली 2 रन इथे परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धाव फलकावरती आता झालेली आहे 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज विचार विनिमय करतायत. विचार विनिमय जरूर करा, चर्चा एकमेकात जरूर करा, परंतु धावा देखील तितकंच येणं गरजेचं आहे. कारण की एक चांगलं टार्गेट सेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं. कारण की समोरचा संघ जर आपण पाहिलं तर तो देखील एक चांगला संघ आहे. चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात यॉर्कर लेनचा मारा जरूर झाला होता. यावेळेला मात्र पिक केलं फलंदाजांना. बॅटची कडा घेऊन आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेला आणि या एका धावेने आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे आई माऊली संघाची 19. 3 षटकं झालेली आहेत. 19 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक इथे आता येणं बाकी आहे. शेवटचं आणि अंतिम षटक कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जात आहे ते आता पाहावं लागेल. जर आपण बॉलिंग अनालिसिस पाहिली तर अमिशने अगदी चांगली गोलंदाजी केली. 9 धावा त्यानं मोजल्या होत्या. त्यानंतर सुमितच्या हातामध्ये चेंडू दिल्या. फक्त 2 धावा सुमितने त्या षटकात मोजल्या. त्यानंतर सार्थला आपण पाहिलं त्याने देखील कर्णधाराने त्याच्या खांद्यांवरती जो विश्वास दर्शवला होता आणि अगदी नावाप्रमाणे तो विश्वास सार्थ त्यानं ठरवला. त्या षटकामध्ये 6 धावा त्यानं दिल्या आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली. आता या सत्रातील शेवटचं आणि अंतिम षटक आहे शिल्लक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा मी विनंती करीन श्री गणेश डोंगरीपाडा आणि रुआन 11 रामबाग. प्रति विकेटसाठी भूषण घरत यांच्याकडनं 50 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. बॅट इथे मात्र चेंज केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फाईन लेगला डीपमध्ये, त्यानंतर स्क्वेअर लेगला, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट असे सर्व ऑन साईडला क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आता हे हाणामारीचं
षटक आपल्याला पाहायला मिळेल का याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण की एक चांगले टार्गेट सेट करणं हे खूप गरजेचं आहे. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक. राहुल घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगलं पिक केलंय, लेंथला लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला खेळले, लॉफ्टेड फटका होता, चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. ब्युटिफुल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 2-3-23. 23 धावा झाल्यात फलकावर. फुलरलिनचा मारा केला होता, फलंदाजाने मात्र अगदी योग्य प्रकारे ओळखला आशिषने आणि मनगटातली पॉवर जी काय आहे ती मात्र दाखवली. चांगलं टायमिंग साध्य केलं, सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलं देखील. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. हो, भन्नाट वेग या ठिकाणी होता, साच पडत मात्र खेळले आशिष असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अगदी चांगला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, कुठल्याही प्रकारची धाव इथे आली नाहीये. आता या शेवटच्या षटकातील उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जरूर खेळले आई माऊली संगारे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल, ब्युटिफुल, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आपली जी रणनीती आखली राहुलने, सातत्यानं ऑफ स्टंपवरती मात्र मारा राहुलने केला आणि त्याचं रूपांतरण येणारे सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळालेत. श्री गणेश डोंगरीपाडा आणि रुवान 11 रामबाग दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर कृपा करून आपली उपस्थिती दर्शवायची आहे. इथे मात्र वाईट करता रेफर केलं गेलंय. जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी मात्र आपण पाहत आहात प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक रिव्ह्यू हा प्रत्येक संघाकरिता मात्र दिला गेलाय. या स्पर्धेत अतिशय सुंदर असे हे चमचमणारे चषक, चमचमणाऱ्या ट्रॉफीज, या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. मनाचे राजे चषक वेडी 2024च्या माध्यमातून. आणि ते फेअर डिलिव्हरी ही पाहायला मिळते. डॉट बॉलने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. या बॉलची झालेली आहे सांगता धाव संख्या जर आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावरती 23. आखूट टप्प्याचा चेंडू, त्याचा मात्र खरपूस असा समाचार घेतलाय फलंदाजाने. अप्रतिम फटका, क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा. काय जबरदस्त अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. फलंदाज आशिषच्या बॅटमननं काय क्लास बॅटिंग करतोय. छोटा पॅक आणि बडा धमाका असा धमाकेदार आशिष पाहायला मिळतोय मैदानात. गरज होती मोठ्या फटक्यांची, परंतु त्याला उशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये हा षटकार आलाय. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा राहुल तयार. सफल होऊन पुन्हा एकदा खेळलाय का आक्रमण चढवलंय राहुलच्या विरोधात. क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. काय जबरदस्त क्लास आणि क्लास पाहायला मिळालाय. धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 35 धावा. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राहुल टू आशिष. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा एफर्टलेस फटका, जबरदस्त षटकार आणि या षटकाराने या सत्राची झालेली आहे समाप्ती. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत आशिषने आणि या 4 षटकांच्या खेळानंतर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलंय आशिषने आई माऊली संघाला. धावसंख्या आपण पाहिलं, 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 41 धावा या लागल्यात फलकावर. 42 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, आता पूर्ण भिस्त ही गोलंदाजांवरती आहे. आशिषने तर आपलं काम केलंय, चांगली फटकेबाजी केली आहे, चांगली बॅटिंग केली आहे. वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर आशिषने 27 धावांची एक सुंदर अशी खेळी केली आपल्या संघासाठी. आता दुसऱ्या सत्रामध्ये काय होईल, काय घडेल
काय बिघडेल ते ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहोत श्री प्रमोदजी शेडगे सरांचा एक गोड मधुर असा आवाज. चला, दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. श्री गणेश डोंगरी पाडा संघाचा कर्णधार आणि रुवान 11 रामबाग संघाचा कर्णधार. जतीन टीम यांचे खूप खूप धन्यवाद. वायफाय इथे मात्र त्यांनी पुरवले गेलं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता यायचं आहे. सिद्धी श्री गणेश डोंगरीपाडा आणि रुवान 11 रामबाग. चला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता इथे यायचंय. शुभम पाध्ये यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करण्याकरिता इथे यायचंय. रामबाग संघाचा कर्णधार आणि डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. चला, आपण थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ आडणे. प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम आणि धन्यवाद. दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. आई माऊली डोंगरे आणि श्री स्वामी समर्थ वेढी या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहू शकाल श्री स्वामी समर्थ वेढी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि प्रथम पाचारण केलं, इन्व्हाइट केलं होतं ते आई माऊली डोंगरे या टीमला. आणि त्यांची स्थिती जर आपण पाहिली तर जवळजवळ 21 बॉलपर्यंत खूप नाजूक होती, परंतु शेवटच्या 3 बॉलवर जे षटकार आले 18 धावा जोडल्या गेल्या आणि सरळ धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. ग्रेट बॅटिंग आपण पाहू शकलात. आशिषच्या बॅटमधून ते 3 धमाकेदार षटकार पाहायला मिळाले. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय भूषणजी गरत यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेलंय. ते श्री स्वामी समर्थ वेडीच्या या बॅटरसाठी अमिश आणि प्रणित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आशिष आपण पाहू शकाल पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना थोडासा क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. ऑफ द मार्क अमिशच्या बॅटमधून प्रणित स्ट्राईक एंडला आपण पाहतायत आणि अमिश नॉन स्ट्राईक एंडला होता, तो आता स्ट्राईक एंडकडे येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आशिष उजव्या हाताने ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करणारा 2 बाउन्स नाही.
सुस्वागतम मनाचे राजे ग्रुप चषक चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली, दुसऱ्या बॉलवर चौकार आला. शॉट ऑफ लेन चेंडू होता, सहजगत्या लवकरात लवकर पीक केलं आणि सरळ चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा एक अप्रतिम दर्जेदार चौकार आपण पाहतायत. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. अमिश यावेळेला दर्शवतोय की पहिल्या षटकामध्ये मला चांगली सुरुवात करायची आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सेन्सेशनल बॅटिंग, चांगला चेंडू होता, सन्मान दिला आणि या वेळेला चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे सुद्धा आद्य कर्तव्य फलंदाजाचं आहे आणि तेच अमिशने केलं. एक धाव फलकावर पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावते, जाऊन पोहोचते श्री स्वामी समर्थ वेडी या टीमची 6 वर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला आशिष उजव्या हाताने. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. तत्पूर्वी फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. चिकी सिंगल मिळेल. या चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. आज आमंत्रित गट आणि आमंत्रित गट मधून हे यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवोदित खेळाडूंना आणि होतकरू खेळाडूंना आज या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिला गेलाय. त्या संधीचं सोनं करतील का? कोणता संघ आज क्वालिफाय होईल? जो चांगला खेळेल तो मात्र क्वालिफाय होईल, यात मात्र शंका नाहीये. हा स्ट्रोक अगोदरच खेळले गेले होते, मन कवडा अगोदरच बनवला होता, परंतु स्लोवर वन चेंडू. यावेळेला आशिषचं मी कौतुक करेन. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करणं फारच गरजेची गोष्ट राहिली. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि तेच आशिषने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग केला. 7 धावा फलकावर. हर्ष आम्हाला ही माहिती देत आहेत. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा अप्रतिम दर्जेदार फटका आहे. 2 फिल्डर मात्र त्या चेंडूच्या पाठीमागे धावले होते, परंतु अखेरकार चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 2 बाउन्सने मेल चौकार. संघाची धावसंख्या 11. द ग्रेट स्टार्ट. खूप चांगली स्टार्ट पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर 1 धाव आली, दुसऱ्या बॉलवर चौकार. लगातार 2 बॉलवर 2 सिंगल. 5व्या बॉल वर स्लोवर वन चेंडू डॉट आला आणि शेवटच्या बॉलवर मात्र अमिशच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची सांगता झाली. 11 धावा फलकावर श्री स्वामी समर्थ वेडी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे पाठीराखे खुश असतील आणि नेहमी श्री स्वामी समर्थांचं एक सुंदर मंत्र पाहायला मिळतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलवर विजयासाठी धावा हव्यात त्या 31. प्रोलिंग स्पोर्ट्सला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. अतिशय मात्र ही स्पर्धा आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता मनमुराद. यानंतर होणारा सामना श्री गणेश डोंगरीपाडा आणि रोहान 11 रामबाग. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगला खेळ आपण पाहतायत. न्यू सीझनला सुरुवात झाली आणि प्रत्येकाला शुभेच्छा असतील या हंगामासाठी 2024-2025 मध्ये. अतिशय चांगली गुणवत्तेने आपण खेळा. क्रिकेट खेळत असताना स्वतःच्या आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11-11. ऑफ साईडला फटका चांगला आहे. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. 2 पायांचा खूप छान वापर केला. फुटवर्कचा यावेळेला कोणताही अभाव नाहीये. मिस्टर प्रणितच्या बॅटमधून 1 धाव येते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांचा अंडरस्टँडिंग अँड बॉन्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा सलामीवीर असतात तेव्हा एकमेकांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास या 2 बाजू खूप महत्वपूर्ण असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 12. 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर मनाचे राजे वेडी या संघाला पराभवाची चव चाखण्यास भाग पडला आणि तोडफोड बॅटिंग केली. अप्रतिम आपण पाहू शकलात. ज्या फलंदाजाने 29-28 धावांची 34 धावांची नाबाद खेळी केली मिस्टर आशिषने, या मॅच मध्ये सुद्धा आशिष चमकलाय. 18 रन्स त्याच्या बॅटमधून शेवटच्या 3 बॉलवर आले. पुन्हा एकदा बॉल तयार.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पाठीमागे चेंडू निघून जाईल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली तालमेलची कमी नाहीये. तिथे फिल्डिंग चांगली झाली. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा डेफिनेटली युवराज सिंगचा फॅन असावा. त्या शैलीने मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. युवराज सिंगला कोण विसरेल. कॅन्सरशी झगडत असताना सुद्धा 2011चा वर्ल्ड कप आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थानं आनंदाचे अश्रू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांसाठी आले होते. संघाची धावसंख्या 12. साईडला या वेळेला आपण पाहू शकताय चेंडूला मात्र जरूर वळवलं गेलं. तत्पूर्वी सिंगल मेल ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला होता. सिंगल मेल जमिनीलगत एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 13. काय योग होता. 12चा आकडा आला आणि 12च्या जर्सी नंबरने तो चेंडू रोखला गेला होता. दुसऱ्या बॉलवर 13 रन्स. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान मनाचे राजे ग्रुप चषक पहिला दिवस डे 1. फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते आणि इथे मात्र एक साधा सोपा झेल मात्र ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळतोय. व्यवस्थित कॅरी करता आला नाही. तर इथून आता प्रणित कशी बॅटिंग करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. जीवनदान तर मिळालंय. ते जीवनदानाचं परिपूर्ण संधीचं सोनं करेल का. कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि आवड असेल ना तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. 14 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. चुकी केली. चुकीला माफी नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. नशिबाचा चौकार. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. या नशिबाच्या 4 धावा मिळाल्या श्री स्वामी समर्थ वेडी टीमला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते सांघिक 18 या धावसंख्येवर. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय. विजयासाठी 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल मध्ये विजयासाठी 24. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. रोहन 11 रामबाग. यावेळेला बॅटची एज तिथे चांगली फिल्डिंग झाली. चेंडू स्पर्श झाला हाताला. तिथे स्टॉप झाला. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रणितला परतावा लागेल. इथून क्रॉस झाले होते. सॅक्रिफाईस विकेट केली कारण प्रणितच्या बॅटमधून हव्या तशा धावा येत नव्हत्या आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19च्या घरामध्ये 19 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का प्रणितच्या स्वरूपात. विकेट सॅक्रिफाईस करणं हा सुद्धा एक जिकरीचा भाग आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास तेव्हा नसतो ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून धावा येत नसतात. त्यावेळेला आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकणं फार गरजेची गोष्ट असते. कारण अशा वेळेला जेव्हा तुम्ही सॅक्रिफाईस विकेट करता त्यावेळेला तुमचं हृदय सुद्धा तेवढंच प्रेमळ असलं पाहिजे. संघाची धावसंख्या स्थिरावली. 19 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ दौडू नका, घाई करा. सामने 4-4 षटकांचे आपण खेळत आहेत. 5:45-6च्या दरम्यान छोटे दिवस असल्या कारणानं अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर मैदानावर पसरतं आणि त्याचा कुठेतरी एका संघाला त्याचा फायदा, एका संघाला त्याचा जरूर तोटा होत असताना पाहायला मिळतो. तर असं न होताना आपण वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. 12 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. सचिन घरत जरूर म्हणताय 4 षटकार येणं गरजेची गोष्ट आहे, परंतु म्हणणं फार सोपी गोष्ट आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं फार कठीण असतं. सगळ्यांचे वेगवेगळे प्रेडिक्शन असतात. ज्या वेळेला आपला संघ आपल्या गावाच्या नावासाठी जर्सी वर दिसतो त्यावेळेला एक वेगळेच होप्स वाढतात. कारण हे खेळाडू आहेत ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. चला टॉस करण्यासाठी या रोहन 11 रामबाग टीमचे कॅप्टन विवेक भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल.
चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण करूया लगेच टॉस. विवेकजी भोईर यांच्या शुभ हस्ते. एका साईडला हिमांशू आपल्याला पाहायला मिळत आहेत, टॉस करण्यासाठी सज्ज झालेत. तर एका साईडला आपण पाहू शकाल वँको यांना आपण पाहू शकाल. संदीपजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. प्रतिम गुड डिलिव्हरी. राहुलला हा बॉल समजला नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल येत असताना गोलंदाज भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॉल आहेत तुमच्याकडे आता 11 बॉल मध्ये विजयासाठी 23 रनची नितांत गरज आहे. 11 बॉल आणि 23. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला. फ्लिकचा फटका जरूर पाहायला मिळतोय. डिप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 रन्स. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 22. ट्वेंटी 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 21 धावा विजयासाठी अजून सुद्धा 21 रनची आवश्यकता आहे. जो रनआउट झाला होता ती धाव एक काउंट केली नव्हती. त्यावेळेला ऑन साईडला आपण पाहता डिप मिड विकेटला पुन्हा एकदा फिल्डर फ्रेम मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा खेळ झाला, म्हणजे 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची नितांत गरज आहे. सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकाल सिल्वर कलर्स मध्ये आणि एक वेगळ्या लुकच्या ट्रॉफीज. नेहमीच शुभमजी पाध्ये यांची एक आवड ही वेगळीच असते आणि त्यांची पसंतीता ही वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी नाविन्य करण्याची कला अवगत असलेलं असं व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर भूषण. आतापर्यंत भूषणने चांगली गोलंदाजी केली. इथून ऑन साईडला फटका छान आहे. टक्कन आवाजाला गोड आवाजात गोड खणखणीत सनसनाटी आणि झन्नाटीदार षटकार. 6 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. महत्व पूर्ण यावेळेला षटकाराला. टायमिंगचा बेताज राहुलला आपण पाहतायत. मॅग्निफिसंट शॉट. आवश्यकता होती षटकाराची. संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. थोडेसे स्टेप आउट झाले होते. बॅकलिपचा उपयोग केला, बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. कॅमेरामॅन अश्विन गोपाळे त्या मॅचचा आनंद सुद्धा घेत असताना ही नाळ त्यांची जरूर जोडली गेली आणि भूषणजी खरं त्यांच्याकडून 100 रुपये राहुलसाठी आलेले आहेत. गुड शॉट. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 14 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. या वेळेला आपण पाहू शकताय ते एक्झॅक्टली या वेळेला आपण पाहू शकाल काय घटना घडली गेले. पंच त्या ठिकाणी जरूर दर्शवतील काय दर्शवलं गेलंय. नितेशजी कदम सर आमच्यापर्यंत रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय, कारण एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय. यस, या आपण चेक करूया कमरेच्या वरती आहे का.
या साजिद लाला सर तुम्हाला यावं लागेल आणि ते जे कदम सर स्वतः येत आहेत ते या ठिकाणी हॅलो. चला आपण टॉसकडे देखील वळणार आहोत, जिथे यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे रुवान 11 रामबाग विरुद्ध श्री गणेश डोंगरीपाडा. विकी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. श्री गणेश डोंगरीपाडा संघ इथे कॉल कळवत आहेत. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. वेडीचं मैदान हे तुमच्याकरता नवीन नाही आहे. यावेळेला बऱ्याच ठिकाणी या मैदानावरती तुम्ही बऱ्याच वेळा खेळलेला आहात. काय म्हणाल या मैदानाविषयी आणि या स्पर्धेविषयी? हे मैदान आमच्यासाठी खूप लकी आहे, कारण की मागेच SP ट्रॉफी झाली, ती आम्ही फर्स्ट प्राईज मारलं आणि त्याच्या अगोदर सुद्धा 2 फर्स्ट प्राईज मारली होती. हे लकी आहे ग्राउंड आमच्यासाठी. नक्कीच या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काय म्हणाल तुम्ही देखील या स्पर्धेसाठी, या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल, या मैदानाबद्दल तुम्ही काय म्हणाल? मैदानचं म्हणायला गेलं तर मैदान खूपच सुंदर आहे. नेहमी इथे आम्ही पण खेळतो, ऑपोजिट पण खूप वेळा खेळलो आहे. खेळायला खूप मजा येते. म्हणजे बिग फाईट, बिग क्लॅश नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनाचे चषक राज्य वेडी 2024. डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. यस, नो बॉल. एक्झॅक्टली कमरेच्या वरती होता, त्याचंच कारण पाहायला मिळालं. जर कदाचित राहुल थोडासा स्टेप आउट झाला असता, नो प्लस फक्त एकच धाव मिळेल. एकच धाव आहे फक्त नोची, कारण स्ट्राईक रोटेट झालेली नव्हती. त्या अगोदरच मात्र राहुलने सांगितलं होतं मला रिव्ह्यू हवा आहे. क्विकली त्याने मात्र संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर 29. बॉल फेकून झाले 4. 13 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 8 बॉल आहेत आणि 13 रन्स. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मिड विकेट च्या क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. राहुल खूप चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्या रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालाय आणि खेळपट्टी अक्षरशः आता त्याच्या प्रेमात पडलेली आहे. 31 रन्स हर्ष मला माहिती देत आहेत, मिस्टर सिद्धू मला माहिती देत आहेत. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर जाऊन पोहोचली गेली. अवेला प्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. 6 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मेसेज काहीतरी जातोय मैदानाच्या आतमध्ये. पाणी हे फक्त निमित्त. 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नवीन हंगामाला सुरुवात झाली टेनिस बॉल क्रिकेटच्या. आता वेगवेगळ्या स्पर्धा मात्र आपल्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळतील. याच मैदानात आपण SP बॉयज ट्रॉफी पाहिली. रिमझिम पावसाला सुरुवात झाली. 6 बॉल 11ची गरज आहे. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 42 धावांचं टार्गेट. 6 बॉल 11. 6 बॉल 11 रनची आवश्यकता. सहा बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राहुल आणि अमिश एका साईडला अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणत्या बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्त केला जाईल? आपण हे चेंडू पाहतायत सिक्सर सुप्रीमो. हे बॉल या स्पर्धेसाठी यूज केले गेले. चला घाई करा, वेळ दौडू नका, चर्चा जास्तीत जास्त करू नका. 12:30 वाजलेले आहेत. दुसरा सामना सुरू आहे. अजून आपल्याला पहिल्या फेरीतील 3 सामने आणि त्यानंतर 4 सामने.
संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली 31 रन्स. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 9 आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. नो बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकलात आणि आता विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जर डाऊटफुल असेल तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 9. त्यावेळेला बाय मिस्टेक झाली होती की 1 रन्स काउंट केली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा सॅक्रिफाईस विकेट केली ती प्रणितने, त्यावेळेला 1 धाव काउंट केली नव्हती शेवटच्या बॉलवर. त्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या, 2 षटकांमध्ये 20 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. म्हणजे कॅल्क्युलेटेड करत असताना 31 रन्स हे स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतं. 6-11चं समीकरण. 6 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज प्लीज. आई माऊली डोंगरे टीम, खूप वेळ दवडला गेलाय. या षटकासाठी मॅक्झिमम 7 मिनिटे तर आपली वेस्ट केलेली आहेत. 3 षटकं ही तुम्ही मॅक्झिमम 15 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. याची दखल घ्या. कोणतीही पॅनल्टी नाही आहे, परंतु आपला वेळ जर वाचवला तर डेफिनेटली संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं क्रिकेट बहारदार आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघाला कोणत्याही प्रकारचा तोटा झाला नाही पाहिजे, एका संघाला त्याचा फायदा जरूर होतो. बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर आहे मिस्टर स्वागत. पाहिजे स्वागत कशी गोलंदाजी करेल. यावेळेला खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. अमिश थोडीशी पॉवरफुल बॅटिंग करताना दिसला. या खेळाडूकडे मात्र ते पोटेन्शियल आहे, नो डाऊट. टेम्परामेंट आहे, टायमिंग चांगला आहे, टेक्निक आहे, परंतु इथे कुठेतरी माइंडमध्ये एक वेगळाच विचार आला अमितच्या. ज्या वेळेला तुम्ही डबल माइंड मध्ये जाता त्यावेळेला विकेट मात्र जरूर गोलंदाजाच्या खात्यामध्ये मिळते. जसं धडाकेबाज या चषकामध्ये वडवलीचं 50वं वर्ष गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव या स्पर्धेमध्ये वीरेंद्र बाबरे वीरूने चांगली बॅटिंग केली होती, परंतु एक त्याच्या माइंडमध्ये वेगळा विचार आला. बॅकफूट आणि फ्रंटफूट त्याने ओळखलं नाही आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद झाला आणि संघ तिथे भार्गव केके 11 गोरसई ब टीमने बाजी मारली. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, सरळ चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते. त्याचा नतीजा भुगतान करावं लागतं 4 धावांवर. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं आणि हेच अमिशला हवं होतं, त्यांच्या संघाला हवं होतं. श्री स्वामी समर्थ व्हेडी या टीमला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 धावा विजयासाठी आता मात्र 7 रनची नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये 7. चेसिंग कंपल्सरी आहे, हे माइंड मध्ये फिट ठेवा आपण. 4 बॉल आणि 7 रन्स. व्हॉट अ मॅच. सामना या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. कोणताही संघ जय पराजय हो, परंतु आम्हाला चांगलं व्यवस्थित क्रिकेट पाहणं हीच आमची खरी कसोटी असते. या वेळेला मात्र आपण पाहतायत 1, 2, 3 जगलिंग केली होती भूषणने आणि इथून मात्र आपण पाहतायत काय एक्झॅक्टली काय घटना घडली गेली या सामन्यामध्ये मात्र आपण पाहू शकतायत. भूषण त्या ठिकाणी जरूर चेंडू कॅरी करत होते, परंतु इथून मात्र विकेट आहे की नाही 2 पंच येत आहेत, विचारपूस करतायत, डिस्कस करतायत आणि खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी पाहतायत की विकेट मिळेल की नाही मिस्टर अमिशच्या माध्यमातून, की हँडकट आहे. या वेळेला आपण पाहू शकतायत की हँडकटच्या वरती मात्र जो आपण पाहू शकतायत हा चेंडू स्पर्श झाला. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. जो काही डिसिजन असेल तो फेअर डिसिजन येईलच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. डिसिजन पेंडिंग आहे. यस पंच. सामन्याला खूप उशीर होतोय. पंच मात्र त्या ठिकाणी डिस्कस करतायत काय एक्झॅक्टली घडलं जाईल. पंच येत आहेत, पुन्हा एकदा डिस्कस करतील
महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. यस, पंच अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स कॉल हँडकट आहे की नाही हेच मात्र पाहण्यासाठी आलेले आहेत पंच साजिद लाला सर. चिता कॅम्प या ठिकाणाहून ते उपस्थित होतात आणि साजिद लाला सरांचं एक वैशिष्ट्य आहे की घरातून ते लवकर निघतात. डिसिजन पेंडिंग राहिलंय. आज आमंत्रित गट यानंतर होणारा सामना श्री गणेश डोंगरीपाडा दोनात करणार आहे रुआन 11 रामबाग. चौथा सामना असेल सिद्धिविनायक तलावपाडा. सिद्धिविनायक तलावपाडा वर्सेस यंग स्टार माकणे. मांडे बॉयज वर्सेस श्री गणेश नंदाडे. अशा पद्धतीने आजचा शेड्यूल पाहायला मिळेल. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम मनाचे राजे वेडी ग्रुप चषक 2024चा हा शानदार सोहळा. काय एक्झॅक्टली काय घडलं गेलंय. चला फिल्डिंग सजून घ्या प्लीज. आई माऊली डोंगरे टीम वेळ दौडू नका. जो काही डिसिजन येईल तो फेअर डिसिजन असेल. तुम्ही मात्र आपण टाइम वेस्ट करू नका कारण ऑलरेडी या सामन्यामध्ये खूप उशीर झालेला आहे. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघाला विनंती करेन की 3 षटकं ही आपण 12 ते 15 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. यस, OUT आउट. फलंदाज बाद. अमिशला परतावं लागेल आणि इथून मात्र भूषणने जगलिंग करत असताना चौथ्या अटेम्प्टला मात्र चेंडू कॅरी केला आणि झेल करवी फलंदाज अमिश बॅक टू द डगआउट. महत्व पूर्ण विकेट प्राइजलेस विकेट पाहायला मिळते अमितची. सर्वेश आता 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 7 रन्स हे सामन्याचं समीकरण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सर्वेश. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 7 रन्स हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच सातत्याने मी उल्लेख करत असतो ज्या वेळेला तुम्ही कॅच कॅरी करता, कॅच कॅरी केल्यानंतर बॉल कृपया करून आपटू नका. क्रिकेटच्या साहित्याचं ते अपमान होतं. क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. ऑन साईडला सर्वेशने जरूर चेंडूला या वेळेला भिरकावून लावलं गेलंय. सरळ चेंडूला पाठवलं. क्या बात आहे सर्वेश. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला सर्वेशने मारलेला हा अप्रतिम आणि देखणा फटका पाहायला मिळाला. जे प्रेशर होतं ते प्रेशर मात्र या बॉलवर रिलीज केलं आणि भूषणजी घर त्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. आदरणीय सन्मान्य संजयजी बोंबाडे साहेब यांच्याकडून 50 रुपये सर्व्हिसच्या या षटकारासाठी आलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोर आर लेवल 41. 2 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 1. गोलंदाज स्वागत भूषणजी करत त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. कोणता संघ या स्पर्धेतून त्यांचं स्वप्न जे आहे मनाचे राजे वेडी ग्रुप चषकामध्ये इथेच थांबेल. बॉल तयार. 2 बॉल 1 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेला आपण पाहतायत हा चेंडू तर मात्र अप्रतिम आणि इथे मात्र चुकीच्या एंडकडे फेकी केली. भूषण थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह नव्हते आणि इथून मात्र विजयी संपादन केलेला आहे ते श्री स्वामी समर्थ वेडी टीमने. चला रांगेमध्ये आपण हँडशेक करायचंय. रांगेमध्ये जाऊन आपण प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा होप्स द्या आणि त्यांना या हंगामासाठी शुभेच्छा द्या. प्रितेश यावेळेला आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट